नमस्कार मंडळी, मी प्रणव हिराकांड डाळे आपल्याच या आपल्या युट्यूब चॅनलच्या पहिल्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर मंडळी, दही अंडी अवघ्या 2 दिवसावर आलेली आणि सगळ्या गोविंदा पथकांची प्रॅक्टिस जोमाने सुरू आहे. तर मंडळी, दही अंडी हा खेळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून आपल्या गोविंदांनी हा जगभरात प्रसिद्ध केला. तर आज आपण आपल्या तालुक्यातल्या एका अशा गोविंदा पथकाशी चर्चा करणार आहोत ज्यांनी शहापूरची एक वेगळीच ओळख निर्माण केली. ते म्हणजे आपलं गंगारोडचं गोविंदा पथक. तर आज आपण चर्चा करणार आहोत या पथकातला एक जुना गोविंदा आणि सध्याचा प्रशिक्षक राहुल खारीक म्हणजेच बाळादादा. तर बघूयात त्यांचा सराव कसा चालू आहे. हाय दादा, हाय. कसा आहेस? मजेत एकदम. आज आपली सगळी मंडळी तुला बघतायत आणि दही अंडी हा विषय सगळ्यांसाठीच किती आवडता आहे तुला पण माहिती आहे. तर त्या हिशोबात तयारी कशी चालू आहे? 2 दिवसावरती आहे, काय एक्साइटमेंट आहे मुलांमध्ये, काय वाटतं? 2 दिवस म्हणजे आता बऱ्यापैकी आमचे 7चे 6 थर लागलेले आहेत. आता एक वरचा बारका पोरगा वर टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त प्रगती आहे असं मला तरी वाटतंय. पण ती एक कशी जबाबदारी पण असते ना आपल्यावर. जबाबदारी म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे ती. हो. तो थर लागतो तेव्हा माझी हालत काय होते माझं मला माहिती खाली. हो, खरंय. कारण की पोरांना वाटते का नाही तू लावच 7 आज ट्राय करच, पण मला माहिती कधी काय करायचंय. आणि एक पोरगा तरी पडला तरी मला झोप नाही लागत. हो. एका कोणाला लागला तरी पण. तू या दही अंडीच्या क्षेत्रात कधीपासून आहेस? भरपूर आता कम से कम 10-12 वर्ष झाली. 10-12 मी स्वतः वर्ष. थराला राहायचो. ओके. त्याच्यानंतर मग हळूहळू याच्यामध्ये कोचिंग करायला लागलो. ओके, म्हणजे आता तू ॲज अ कोच म्हणून म्हणून काम करतो. तर दादा, तू 10-12 वर्षांपासून दही अंडी मध्ये असतोस, बरोबर? म्हणजे तू आधी थरांमध्ये उभा राहायचास, आता याचा कोच म्हणून काम करतोस. तर तुझ्या हिशोबात म्हणजे तुझ्या भाषेने दही अंडी म्हणजे नेमकं काय? दही अंडी म्हणजे आपल्या हिंदू धर्माचा सण आहे. आता भरपूर सण आपल्यामधून जायला लागलेत, पण ही दही अंडी आपल्याला चालू ठेवणं गरजेचे आहे. कारण आपली संस्कृती आपल्याला जपायची आहे. आणि माझं एकच ध्येय का बाबा माझ्या एरियाचं नाव आलं पाहिजे, मला माझ्या पोरांचं नाव आलं पाहिजे याच्यात. याच्यासाठी मी खूप प्रयत्न करणार आणि पुढच्या वर्षीपर्यंत 8 थर लावण्याचा तरी प्रयत्न 1% करणार आहे. मला माझ्या गंगारोडचं नाव मोठं करायचं. मंडळी, तुम्हाला समजलं असेल की 8 थर लावायचा प्रयत्न पुढच्या वर्षीचा दिसतोय. बघूयात पुढच्या वर्षी काय होत आहे. दादा, सरावाचे दिवस आणि हंडीचा दिवस ह्यात जी एनर्जी असते ती कशी असते? म्हणजे जसं आपण आता ज्या भावनेने आपण हंडी करतो, जी मुलांमध्ये भावना असते की एवढ्या दिवसांची प्रॅक्टिस, त्यानंतर आपल्या गोपाळकृष्ण महाराजांना आपण जे काय अर्पण करण्यासाठी किंवा ज्या हेतूने आपण करतो, ती एनर्जी कशी असते? सरावाच्या दिवशी कसं जेव्हा आपण नारळ फोडतो तेव्हा मुलं तर खूप कमी असतात. त्याच्यानंतर हळूहळू आपण जमवतो मुलांना. मग ती प्रॅक्टिस पहिले 3 थर 4 थर नंतर 5 थर, जेव्हा लास्टचे 2 दिवस आम्ही 7 थरापर्यंत पोहोचतो. अंडीच्या दिवशी एवढी एनर्जी असते का बाबा नाही, गावात गेलो का प्रत्येक मुलाच्या अंगात म्हणजे एक प्रकारे गोपाल भगवान त्यांच्या अंगात समवलेले असतात. असे पोरं म्हणजे फुल एनर्जी असते त्या दिवशी. भूक नाही लागत, ताण नाही लागत. लावाचं म्हणजे एकदम जोशच अलग असतो तो. लावाचे म्हणजे लावाचे एक आपला एरियाच्या नावासाठी आणि एवढ्या दिवसाचा मेहनत केले त्याचं काहीतरी फळ मिळण्यासाठी. आणि जसं आपल्या मंडळींना माहिती आहे, म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे शहापूरमध्ये, की शहापूरमध्ये सर्वात पहिले 6 थर तुम्ही लावलेत मंडळांना. त्याची कुठली एखादी स्टोरी असेल तर सांगशील? 6 थर म्हणजे कसं, पहिले जेव्हा मी तर तेव्हा खूप लहान होतो, आम्ही तर बघायला जायचो. ज्या दिवशी दही अंडी असेल त्या दिवशी पोरं डायरेक्ट निघायचे, मग पडाचे वगैरे ते खेळ चालायचं. मग हळूहळू आम्ही याच्यात प्रोफेशनल झालो, म्हणजे प्रॅक्टिस करणं वगैरे. पहिले आम्ही 15 दिवस करायचो, आता 1 महिना करतो. तेव्हा 7 थर लावले फर्स्ट टाइम, तेव्हा त्याच्यानंतर बाबा पुढच्या वर्षी 7 लावायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये आमचं 1-2 वर्ष गेले. माझा मित्र आहे ठाण्याचा समीर म्हणून, त्यांनी पण खूप हेल्प केली. त्यामुळे आम्ही 7 थरापर्यंत पोहोचलो. पोरांची मेहनत, चिकाटी, जिद्द सर्व गोष्टी आहेत त्याला. आणि जसं तू आता बोललास की लहानपणापासून तू बघत आलायस आणि मग आलाय, तर एक असा कुठला किस्सा आहे का की बाबा समजा तुला आता ॲज अ कोच म्हणून मुलांना बोलवावं लागतं, सुरुवातीला मुलं कमी येतात, तर मग सुरुवातीला जेव्हा मुलं कमी येतील तर काय आयडिया लावून बोलवता येईल किंवा असं काय कुठला गमतीचा मजेदार किस्सा? तसं मुलांना बोलवायला काय नाही, म्हणजे प्रेमात घ्यायला लागतो. नंतर मग शेवटी शिव्या वगैरे पण द्यायला लागतात. असं नाही, कारण की ते दिल्याशिवाय पोरं पण येत नाही. आणि त्यांना बोलवायचं आणि त्यांना जे पूर्ण पहिल्या दिवसापासून त्यांच्यावर लक्ष ठेवायला लागतो. बाबा कोण पडला तर ती जिम्मेदारी माझी आहे सध्या बघायला गेला तर. त्याच्यामुळे पोरं पण ऐकतात. असं नाही सगळी मुलं आपल्या शब्दाच्या पुढे करून नाही. एवढ्या वर्षाचा तुझा एक्सपिरियन्स असल्यामुळे कोणी शब्दाच्या बाहेर जात नाही.
आणि असं कुठे होतं का की बाबा कोणाच्या पालकांकडून काय बोलणं असतं की बाबा नाही जायचं, किंवा असं प्रत्येकाकडनं असतं. आपण बघतो आत्ताच्या टायमाला की बरेचसे पालक अशा म्हणजे दही अंडी खेळायला मुलांना पाठवणं अवॉइड करतात की बाबा पडशील काय होईल. तर अशा प्रसंगात तू कसं हँडल करतोस की बाबा एखादा पोरगा नाहीये त्याला बोलवणं असं? ह्या वर्षीचाच आहे तो विषय. ओके. काय झालं, आता मी दरवर्षी कधी आम्ही रोप लावत नाही, रोपे आपल्या फुलाला बांधतात नाही वरच्या बाजूला. पण या वर्षीचा प्रॉब्लेमच असा होता कारण पोरगा पण नवीन आहे, पण फर्स्ट टाइम आज 10-12 वर्षातून पहिल्यांदा आम्ही ते लावले. पण त्याचा फायदा पण आहे, 2-3 टाइम पडलो पण तो पोरगा आपला सलामत वरच्यावर सेफ राहतो. आणि दुसरं काय, त्यांच्या घरच्यांना कन्व्हिन्स करायचं बाबा काय नाही आहे, आम्ही सांभाळून घेऊ. आम्ही तेवढी रिस्क घेतच नाही पहिली गोष्ट, जेणेकरून एखाद्या मुलाला लागला म्हणजे ते मला लागल्यासारखं आहे. कारण की आज त्याचा पायाला लागला, हाताला लागलं, त्याचं आयुष्य बरबाद होण्याचा खेळ आहे. रिक्स खूप आहे, त्याच्यामुळे मी तर रिक्स घेतच नाही जास्त करून. बाबा नकोच, आपला आहे तसा कमी तर कमी पण करायचं. मंडळी, एखाद्या माणसाचं दही अंडीवरचं प्रेम किती असावं हे आज आपण बघूया. या दादाच्या मी हातावर मनापासून एक टॅटू बघत होतो, ज्याच्यावरती त्यांनी त्याच्या पदकाचं नाव आणि 1, 2, 3, 4, 5, 6 थर लावलेल्याचा एक टॅटू काढून घेतलेला आहे. 5 आहेत ना, 5 थरांचा एक त्यांनी टॅटू काढलेला आहे. आणि मला तरी असं वाटतं की मी महाराष्ट्रात पहिला व्यक्ती असा बघत असेल की ज्याने हातावरती दही अंडीचा टॅटू काढलेला आहे. ह्याच्या मागची त्याची भावना काय झाली? कसं आहे माहिती आहे का, भरपूर जण टॅटू काढतात, कोण कोणच्या मुलाचं काढतो, कोण बायकोचं, कोण आईचं, कोण वडिलांचं. पण माझी आठवण अशी आहे का हा माझ्या स्वतः मंडळाचा, माझ्या पथकाचा आहे, माझा वरचा जय वगैरे सर्व. आज मी किती काय तरी माझी पोरं माझ्या जोडीला येते. हा एक माझी आठवण आहे का बाबा आज आपण एवढं वर्ष हे करतो, तर भविष्यात मी पुढे करेल का नाही ते पुढचा विषय, पण माझ्या लाईफ टाईम माझ्या जोडीला राहिला. का माझ्या घरचे पण बोलले का बाबा तू तुझ्या मुलाचं काय नाही काढलं. मला 2 मुले बोले हीच माझी पोरं आहेत सर. कारण मला आवडते खूप, पहिल्यापासून दही अंडीची आवड खूप खूप म्हणजे खूपच. आणि मग तू जसं बोललास की जो सर्वात वरती उभा आहे त्याचं नाव घेतलं जय. ओके, असं तू ठरवलंयस? हा, त्यांचाच आहे फोटो हा. ओके, म्हणजे माझ्या प्रॉपर फोटो तोच काढलेला आहे. अच्छा. तू शहापूरमध्ये चक्री हा प्रकार केलाय, एकदा मंडळींना सांगशील का चक्री हा नेमका काय प्रकार आहे? चक्री म्हणजे कसं झालं, आमच्या ठाण्याचा मंडळ आहे घंटाळीचा समीरचा. ओके. तर तो चोर अंडीला आपली अंडी झाली का 4 दिवसांनी तिथे नाशिकला अंडी असायची, चोर अंडी. तर तिथे आम्हाला त्यांनी बोलवलं बाबा येतो का तू? ठीक आहे येतो. माझी 20-25 पोरं घेऊन मी गेलो त्यांच्या. तर तिथे त्यांनी ती चक्रीची सुरुवात केली. तर ती चक्री बोललो हा, त्यांनी आधी प्रॅक्टिस केली, तिथं बघितलं चक्री मारतायत, 4च थराची मारलेली तिथे त्यांनी. पण मी बोललो आता आपल्या इथं पण आपल्याला मारायचं, तर मी स्वतः तिथे खाली राहिलो, बोललो बघूया काय आहे नक्की चक्री हा प्रकार काय बघून. तर मी पण फिरून बघितला तर इझी वाटला. मग शहापूरमध्ये आलो, पुढच्या वर्षी पोरांना बोललो काय पण करू ना वर्षी आपल्याला चक्री मारायचीच आहे. तर मग तेव्हा आम्ही 5 थराची ट्राय केली फर्स्ट आयटमला. मग ती झाली सक्सेस. त्या चक्री मारणं म्हणजे सोपं गोष्ट नाही, त्याचं पण 5 थर म्हणजे बॅलेन्सिंग पाहिजे तेवढी. म्हणजे थोडक्यात गोल फिरणं थर लावून गोल फिरणं. ओके. 5 थर लावून कडक 5 थर उभे लागतात, त्याला असं वाकून वगैरे नाही. आणि खालचे आपले वगैरे पूर्ण फिरवणं. जसं तू आता बोललास की ठाणे आणि नाशिक वगैरे जाणं होतं, तसं अजून कुठे कुठे जाणं होतं आपल्या पथकाचं? काय आता मागच्या 1 वर्षी आपल्या इथे नव्हते तेव्हा एकदा भिवंडी, टिटवाळा, पडगा, वाशिम. तिथे आपल्याला अंडी तर देत नाही बाहेरचे लोक, तिथे आपण फक्त सलामी लावून यायचं. नाशिकला 2 वर्ष गेलो आम्ही. 30-40 पोरं असे मिळून जायचो नाशिकला खूप मजा येते. ती खूप वेगळीच मजा असेल. खूप वेगळीच. तिकडचा एखादा किस्सा कुठला तुला आठवत असेल? किस्सा म्हणजे तिथे आमचा जो समीर होता ना, तो माझा मित्र बोललो, तोच सगळं हँडल करायचा. म्हणजे तो 50 पोरांमध्ये पण 8 थराचा आवाज द्यायचा समोर. हा लावायचं लांब राहिलं, पण आधीच 8 समोरचा आधीच. कारण की एक इगतपुरीचा पथक होतं, त्यांची 200 पोरं, पण तरी आम्ही 50 जण असून त्यांना 8चा आवाज द्यायचो. तरी मग ते बोलाय नाही ठीक आहे चला 7 मध्येच खूप झालं. समोरच्याला ते बोलूनच गार करायचं, ती गोष्ट त्याची खूप आहे. तर दादा, तुझ्या इतका वर्षांचा जो अनुभव आहे, त्या अनुभवानुसार आता 2 दिवसावर हंडी आली, आपल्या शहापूरमध्ये जेवढे पण पथकं असतील त्यांना तुला काय एक मेसेज द्यायचा आहे आणि त्यांच्या आयोजकांना काय मेसेज द्यायचा आहे? सर्वात प्रथम तर पथकांनी आहेत ना, जे पथक आहेत गोविंदा पथक आपले, त्यांनी कॉम्पिटिशन नाही करायला पाहिजे का बाबा 7 थर लावायचे, 7 थर हे 7 लावतो आपण पण 7ची ट्राय करावी का.
कारण की ते सालावतात त्यांनी सावरच थांबव मला तरी वाटते, कारण की रिस्क घेऊन काय फायदा नाही. एक दिवसाचा खेळ आहे. तो वाटलं असं पुढच्या वर्षी तुम्ही 7चा प्रयत्न करा खूप प्रॅक्टिस करून. आणि आयोजकांना सांगणं आहे का बाबा त्यांनी रोप असेल मला लहान मुलांसाठी वरती ते कंपल्सरी सर्वांनी ठेवा. मेडिकल किट, ॲम्ब्युलन्स म्हणा इमर्जन्सीसाठी. आणि मला तर वाटते आयोजकांनी आता एवढं प्रो गोविंदा चालू आहे का शहापूरचं एक कमिटी बनवून आयोजकांनी त्यांनी कमिटी बनवून एक प्रो गोविंदासाठी शहापूरचं तरी नाव व्हायला पाहिजे. बाबा 8 थर लावू शकतात शहापूरची मुलं पण 101% लावू शकतात. 2-3 मंडळ एकत्र आली ना तर 101. आता मध्येच मीटिंग झाली त्याच्यामध्ये मला पण बोललेलं त्यांनी मीटिंग लावली बाबा असं असं करायचं. त्यांचं नियोजन चांगलं आहे. सर्वांना अंडी फोडायला मिळायला पाहिजे वगैरे. आणि ते बोलले पण आहे का बाबा पुढच्या वर्षी आपण हा प्रयत्न करूया बाबा प्रो गोविंदासाठी शहापूरचा एक पथक पाठवायचं. कारण की आज तालुक्यातून पोरं 8 थरावर जात आहेत तर खूप मोठी गोष्ट आहे. कारण की याच्या आधी कोणी आणि केलं पण नाही. त्याच्यामध्ये त्यांनी सपोर्ट केलं तर ही गोष्ट होऊ शकते. जसं आपण प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन ट्राय करतो. जसं पहिल्यांदा आपण 6 थर दहीहंडीच्या दिवशी लावले, तसेच 7 थराचं पण सक्सेसफुल ट्रायल केला आपण. तसं ह्या वर्षी 8 थरांचा ट्रायल होईल का? 8 थर तर आहेच, प्लॅन आहेच. 8 थर एवढ्या वर्ष साधला होतं तर 8ची ट्राय कधी करायची? मुलं पाहिजे त्याच्यासाठी. निसर्ग करून काय रिस्क खूप आहे त्याच्यात. 8 थर आपण बोलतो 8 लावा 7, एक थर वाढवण्यासाठी आज कम से कम 7-8 वर्ष झाले आम्ही 7 थर लावतोय. एक थर वाढू शकत नाही का? मुलं नाही. मुलं असली तर भरपूर म्हणजे सपोर्ट भेटेल बाबा कसं काय करायचं आधीपासून पहिल्या दिवसापासून पाहिजे. गुरुपौर्णिमेला आपण नारळ फोडतो त्या दिवसापासून मुलं पाहिजे तरच होऊ शकतो ही गोष्ट. का तुम्ही बोला 10 दिवस आधी राहिलेत ना चला 8 थर लावू. तरी एकदा आपण ट्राय केली शहापूरमध्ये हंडीच्या दिवशी. काय प्लॅन नाही काय नाही 2 तास ताडोबाच्या इथे घालवले. पण 8 आम्ही 5 बसवले. ती व्हिडिओ पण आहे आमच्याकडे. 5 बसवले. 6वा आणि 7वा 8वा घेऊन वर गेलेले. पण थोडाफार गलतीमुळे परत रिटर्न. दादा कुठल्याही पथकाला एक प्रोग्रेस करण्यासाठी सक्सेसफुल होण्यासाठी एक सपोर्ट सिस्टम लागते. तर आता आपल्या पथकाला इतकी वर्ष झाली. आपल्या पथकाची सपोर्ट सिस्टम कोण आहे? म्हणजे टी शर्ट वगैरे देणं तर कॉमन गोष्ट झाली, पण आर्थिक हिशोबात पण झालं आणि मानसिक हिशोबात पण झालं. तर अशी एखादी सपोर्ट सिस्टम कोण आहे? आमच्या पथकाची लाईफलाईन म्हणजे आनंद शिराडीकर. म्हणजे पूर्ण गोष्टीसाठी पूर्ण काय पण असो टी शर्ट असो किंवा अजून कोण लागलं वगैरे असो कारण त्याचा हाताचा येतो. आमच्या पाठीमागे उभा असलं तर आम्ही फुलेच्यात असो बाबा पोरं पडला तरी पण शेट आहे आपल्या पाठीमागे. कुठे पण आम्ही गेलो तरी पण तो जोडीला असला तरी पण पथकाला तेव्हा सपोर्ट असतो आम्हाला. कोणाशी काय वाद वगैरे झाला तरी आनंद शेट आहे. त्याचं नाव बघूनच आम्हाला कोण टच नाही करू शकत. त्या नावामध्ये एवढी पॉवर आहे. दादा जसं तू आनंद शेठ बद्दल सांगितलं, आनंद शेठ ज्यांनी तुम्हाला सगळं सहकार्य केलं, तसं अजून कोणी आहे का की ज्याला तुला थँक्यू बोलायचंय की तू आमच्या चॅनलच्या माध्यमातून बोलू शकतोस? शहापूरमधले भरपूर पोरं येतात. 2-2, 4-4 म्हणा कुठल्या एरियातून असतात. आणि एक कासराळी गोविंद पथक आम्ही दोघं एकत्र ठरलो होतो. अच्छा दादा तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. ऍक्च्युली आपल्या चॅनलचं ज्याचं नाव आपलंच आहे त्याचा हा पहिलाच व्हिडिओ आहे आणि खूप छान पद्धतीने आपण जो संवाद साधला तो खूप छान झाला. आणि तुला आणि तुमच्या पथकाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. आणि मला एक बोलच आहे बाबा पहिल्यांदा असं कोणी गोविंदा पथकांना असं बोलण्याचा चान्स दिलाय. तुमच्या आपलंच चॅनलला धन्यवाद. त्यांना पण सगळ्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. जे पण गोविंदा पथकमध्ये जे पण बघणार असतील त्यांना सगळ्यांना सांगतो लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा.